ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट असा पाहायला मिळणार आहे। घरामध्ये बाप्पा येत असल्याची तयारी होत असते। कल्पना म्हणते, अहो कुसबुस करायची काय करताय, जरा त्या अस्मिताला समजावा। घरामध्ये पाऊल नाही टाकलंय तोपर्यंत तिची कटकट सुरू झाली। अस्मिता म्हणते, मम्मा मी सायलीला काय म्हणलं, राग आला का तुला? कल्पना अस्मिताला म्हणते, तू ह्या दिवसांमध्ये चांगलं वागत नाहीये ना, याचा मला त्रास होतोय आणि हे बघ आत्ता जरा शांत बस। त्यावेळी प्रतिमा म्हणते, अगं अजून भाऊजी कसं काय नाही आले? प्रतिमा म्हणते, अगं माझं त्यांच्याशी थोड्या वेळात बोलणं झाले, ते थोड्या वेळात निघतात। त्यानंतर प्रीतम आणि अर्जुन बाप्पा आणण्यासाठी निघतात। इकडे सुभेदारांच्या घरी रविराज आणि सुमन आलेले असतात। त्यावेळी कल्पना म्हणते, अगं सुमन नागराज भाऊ नाही आले? रविराज म्हणतो, त्याची महत्त्वाची मीटिंग होती आणि मी त्याच्या कामामध्ये अजिबात लक्ष घालत नाही की तो काय करतोय, कुठे जातोय, त्याचं त्यालाच माहिती आहे। तर इकडे अर्जुन आणि प्रतापरावने गणपती आणला असतो। त्यावेळी अस्मिता म्हणते, आता गणपतीची स्थापना कोण करणार? पूर्वी प्रतिमा आत्या आणि रविराज काका आणि तन्वी करायचे, आता तर तन्वी नाही आहे ना? प्रतापराव म्हणतात, मागच्या वर्षी सायलीने स्थापना केली, आता पण सायलीच करेल, काय ग कल्पना? अस्मिता म्हणते, अहो डॅड तुम्हाला सायलीचं काय हो एवढं पुळका? आता प्रतिमा आत्या आणि रविराज काका आलेत नाही इथे, त्यांना करू द्या ना स्थापना, हिची कशाला मध्ये लुडबुड? कल्पना म्हणते, अस्मिता तुला मध्ये मध्ये बोलायलाच पाहिजे का ग? आणि हे बघ पूजेचा मुहूर्त टळवून चालणार नाही। अस्मिता म्हणते, पूजेचा मुहूर्त टळू दे, पण मला ह्या मुलीने गणपतीची स्थापना केलेली मला चालणार नाही आहे। ही ह्या घराची कोणीच लागत नाही आहे, मग कोणत्या हक्काने पूजा करणार आहे? हे सर्व पाहून असं वाटतं की अस्मिताचा डाव बरोबर निशाण्यावर पडलाय। त्यावेळी कल्पना म्हणते, थांबा। अस्मिताकडे पाहून म्हणते, तुझं सगळं ऐकून घेते ना म्हणून तुझं सगळं वाढत चाललंय। अगं तू घरातलं वातावरण रोज का बिघडवते? तुझ्यावरती आम्ही हे संस्कार केलेत का ग? परत कल्पना सायलीकडे पाहते आणि म्हणते, आणि तू ग अस्मिताला एक अक्कल नाहीये, पण तुला पण कळत नाहीये का ग? प्रतापराव म्हणतात, अगं कल्पना काय करते, जरा थांब, पूजा होऊ दे, आपण निवांतपणे बोलूया। कल्पना म्हणते, तुम्ही जरा थांबा हो। कल्पना अचानक सायलीचा हात पकडते आणि तिला घेऊन सर्वांसमोर उभा करते आणि म्हणते, हे सगळं मला थांबवण्याचा प्रयत्न करत होते, पण तुझं तोंड बंद ते बंदच। अगं आपल्या घरावर कोणीच वाईट नजर पडली तर तू वाघीण होते। तुम्ही जे वागतायत ना तुमच्या स्वभावात नाही आहे एवढं तर तू बोलूच शकते ना सायली, आणि तुमच्या रागाचा त्रास होतोय, तुम्ही असं बोलू नका हे बोलू शकतेस ना सायली? कल्पना म्हणते, आता मी बघतेस कोण कोण अडवतंय सायलीला प्रतिस्थापना करण्यापासून। कल्पना पूजेचे ताट आणून सायलीच्या हातात देते आणि दोघी एकमेकांना मिठी मारतात आणि घरातील सर्व लोक हे पाहून खूप खूप खुश असतात। असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।